आंदोलनाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी आता एक खळबळजनक दावा केलाय। त्या संदर्भातली बातमी आहे। पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर मनोज जरांगे तिथं निघून गेले, पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनीच जरांगेंना पुन्हा तिथे आणून बसवलं असं म्हणत भुजबळांनी रोहित पवार आणि राजेश टोपेंवर गंभीर आरोप केले। भुजबळांचा रोहित पवार आणि टोपेंवरती गंभीर आरोप पाहायला मिळालाय। रोहित पवार आणि राजेश टोपेंनीच जरांगेंना पुन्हा आंदोलनस्थळी आणून बसवलं असा सनसनाटी आरोप भुजबळांनी केलाय। दगडफेक झाली आंतरवली सराटीमध्ये, त्याच्यानंतर तो लाठीमार झाला। त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता। रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं। छगन भुजबळ तर काही मागतच नाही, दंगली तुम्ही घडवता। बीड कोणी पेटवला, आमदारांच्या घरांना आगी कोणी लावल्या, हॉटेल्स कोणी पेटवली, तिथली शैक्षणिक संस्था कोणी पेटवली, शरद पवार साहेबांचं ऑफिस सुद्धा कोणी पेटवलं। ही गुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत। पिस्तूल घेऊन तिथल्या तिथे उडवणारे, हवेत गोळीबार कोण करत होतं? तुझ्या डोक्यात जी म्हातारपणाला एक जी मस्ती आलेली ना, ती फक्त येऊन देऊ नको। गरीबात दंगली लावू नको तू। उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको। आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही। हो, गोरगरीब ओबीसीचं आमचं हे पाप मात्र तू करू नको, एवढं ध्यानात राहू दे। त्याला एक चमत्कारिक बाबा आहे, ते चमत्कारिक बाबाला कळत आहे। चमत्कारिक बाबा आहे, अरे बाबा। आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबाला टिळा लाव थोडासा, एक नसतो की ते असा असं असं इकडून असं। अरे बाबा, तपासण्याला आता लागत आहे गिरायक त्याला, बरंच आता गिरायक लागत त्याला, लय अंतर्ज्ञानी आहे ते।